पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। उद्या पहिला श्रावण सोमवार आहे। परळीतील वैजनाथ मंदिर संस्थान सज्ज झाले। भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। आजपासून पावन श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि या पावन पर्वामध्ये आता वैद्यनाथाच्या पावनभूमीमध्ये वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर येतात। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो, मी वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात आहे। या ठिकाणी जी बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेली आहे, मोठ्या प्रमाणात जे भाविक येतात त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी जे बॅरिकेड आहेत, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सर्व प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे भाविक आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू। आम्हाला इथं येणे आल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटलं। मंदिरातली स्वच्छता वगैरे खूप छान आहे, खूप सुंदर आहे। मंदिर भव्य दिव्य आहे, खूप छान आहे। काय आज वैद्यनाथाकडे नेमकं काय मागितलं? आज सुख शांती मिळो, सगळ्या गोष्टीचा लाभ मिळो। या ठिकाणी वैजनाथ मंदिराला दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाहेरून देशातून भाविक येतात, पण त्यांची गैरसोय म्हणून मोठ्या प्रमाणात पूर्ण इथं व्यवस्था झालेली आहे। पोलीस बंदोबस्त पूर्ण लावण्यात येतं आणि ट्रस्टच्या वतीनं देखील पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। तिथं कुणाचीही गैरसोय होणार नाही। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी ही सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या काळात जे जे भाविक येतात त्यांची सुरक्षा आम्ही करू असं देखील या पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक व्हावा आणि त्यांच्या मनोभावे ज्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करू। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, परळी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।